बसा. असं नाल्या नाहीत का? येतीलच एवढे. नाव काय त्यांचं? ते येतील आणि मग ओळख होईलच की. अच्छा, नाही सहजच विचारलं. म्हटलं आधी थोडी माहिती मिळाली असती तर बरं झालं असतं ना. हे, तुमचं बरोबर आहे, पण त्याची अटच आहे की प्रत्यक्ष भेटल्यावरच त्या ओळख करून देतील आणि घेतील. हं? ओके ओके. सर, यश, मीना सावंत आणि राजेंद्र देसाई येत आहे दुपारी. त्यांचा कॉल आला होता. काय येऊ देता ना, त्यांच्या फाईल्स काढून ठेव. नमस्कार. नमस्कार. ते आले, तुमचीच वाट बघते. बसा तुम्ही, मी आलो. बरं. तू तोंड पाळत नव्हतीस ना माझं? दिवस घेतलास ना, मग आता का? नाहीच पाहिजे तुझं तोंड. एवढं सगळं झालं तरी उर्मटपणा गेला नाही अजून. आणि काय रे, तूच आलायस ना इथे पुन्हा माझ्याशी लग्न करायला? मी नाही, तू आली आहेस. या बॅनरला हाताशी धरून मला इथे बोलवलंस परत. गेला उड्यात. आणि मी कशाला बोलावू? तुझ्यासारख्या माणसाची संबंध ठेवायची तेव्हाही इच्छा नव्हती आणि आजही नाहीये. माणूस म्हणायच्या लायकीचा नाहीयेस तू. जनावर आहेस तू, जनावर. बायकोवर हात उचलणारा जनावर. आधी तुझी लायकी बघ. बरं झालं गेलीस माझ्या आयुष्यातून. वाट लावलीस माझ्या आयुष्याची. वाट तू लावलीस माझ्या आयुष्याची. तर चालतं माझ्या. तू चालती हो, तुझ्याकडे नाही आलो मी. अरे 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 अरे, काय झालं काय? हे काय लावले तुम्ही? हा, हे असे लग्न जो होता, या बाईशी लग्न लावणार तुम्ही माझ्याशी? एक मिनिट, ते काय लावून देणार आहेत लग्न? मी हो म्हटलं तर ना. आणि या जन्मात काय, पुढच्या 1000 जन्मात तुझं तोंड पाहायची इच्छा नाहीये माझी. मलाही तुझं तोंड पाहायचं नाही. तर चालती व्हायचून. अरे अरे, पण काय झालं काय? काय झालं काय? आधी या माणसाला बाहेर काढा इथून. मी नाही जाणार. हिलाच बाहेर काढा. मी का म्हणून जाईन? हो, गप्प बसा. अरे तुम्ही काही मला सांगितलं तर कळेल ना काय झालंय ते. हा, अरे तुम्ही दोघ जण जरा शांत बसा. हा, अहो काय शांत बसा काय? या माणसाला माझ्या बाहेर काढा तुम्ही. तुम्ही गप्प बसा. माधुरी, माधुरी, हा सर. याला बाहेर घेऊन जा. अहो पण मॅडम, यांना बाहेर जायला सांगा ना. प्लीज चला ना मॅडम. मी आधी आलोय. मी का बाहेर जायचं? म्हणूनच तू आधी बाहेर जायचंयस. मॅडम शांत. प्लीज शांत बसा. चला मग तुम्ही बसा. शांत व्हा. तुम्ही जरा शांत राहा. माधुरी, यांना पाणी दे. या मॅडम पाणी. मॅडम चहा वगैरे काही घेताय का? नको. कसं वाटतंय आता मला शांतपणे सांगा, नेमकं काय झालंय? अहो काय झालं काय? 21 वर्षांपूर्वी ज्या माणसाबरोबर माझा घटस्फोट झालाय, त्या माणसाचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नव्हती आणि त्याच माणसाचं स्थळ आणलं तुम्ही माझ्यासाठी. हो, पण हे मला कसं कळणार? नाही म्हणजे तुमचीच अट होती की जोपर्यंत प्रत्यक्ष तुम्ही माहिती देत नाही तोपर्यंत तुमच्याबद्दल मी काही सांगायचं नाही. हो, ते खरंच आहे म्हणा. सॉरी हा, मी तुमच्यावर उगीच चिडले. इट्स ऑल राईट. वयानं मोठा म्हणून वडिलकीच्या नात्यानं आणि तुमचा एक हितचिंतक म्हणून मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो? हो, विचार. तुम्ही म्हणालात 21 वर्षापूर्वी तुमचा घटस्फोट झाला, म्हणजे 21 वर्ष तुम्ही एकट्याच राहिलात? नाही, मी आणि माझी मुलगी राहायचो. तुमची मुलगी? मग 21 वर्षानंतर आता तुम्हाला लग्न करावंसं का वाटलं? तेव्हा मुलगी लहान होती. तेव्हा जर मी दुसऱ्या माणसाशी लग्न केलं असतं आणि त्या माणसाने माझ्या मुलीला कसंही वागवलं असतं तर याची काळजी वाटली असती मला.
आपल्या सुखासाठी आपल्या मुलीवर अन्याय नको म्हणून मी दुसरं लग्न करण्याचा कधीच निर्णय घेतला नाही. मग आता का लग्न कर? आता तिचं लग्न जमवायचं. पण लोक जेव्हा तिच्या बाबांबद्दल विचारतात ना तर तेव्हा खूप खोटं बोलावं लागतं. जेव्हा गरज होती तेव्हा नाही आले. मी माझ्या मुलीला एकटीनं कसं वाढवलंय माझं मला माहितीये. सगळी टेन्शन मी एकटीनं घेतलीये आणि आत्ता आले ते काय उपयोग आहे. किती सहन करायचं. शांत बस. तुमचं दुःख मी समजू शकतो, पण 21 वर्षात तिचे बाबा तिला कधीही भेटायला आले नाही. नाही, कारण मी त्यांना कधी मुलीबद्दल सांगितलंच नाही. आहे? म्हणजे घटस्फोटानंतर तुझं नाही, ती त्यांचीच मुलगी आहे, पण त्यांना माहित नाही. भांडण झालं त्याच दिवशी प्रेग्नन्सी लक्षात आली. किती आनंदात होते मी. ही गोड बातमी देण्यासाठी मी सकाळीच तयार होऊन बसले होते. कधी एकदा ही बातमी त्यांना देतीये असं झालं होतं मला. अहो, सांगा ना, मी कशी दिसतेय? अहो, ऐका ना, वैशाली काय चाललंय? प्लीज ऐका ना, मला काहीतरी सांगायचंय. नंतर सांग. प्लीज. वैशाली प्लीज, मला आता आवडता महत्वाची मीटिंग आहे. अजून काही पॉइंट्स काढायचे. प्लीज. तुम्ही कायमच गडबडीत असता. सकाळी ऑफिसला लवकर गेला आणि आताही अशा ऑफिसची कामं. हे बघ वैशाली, मला खरंच महत्वाची मीटिंग आहे. अहो, पण मला तुमच्या मीटिंग पेक्षाही महत्वाचं सांगायचंय. हे बघ, आता मला मीटिंग पेक्षा महत्वाचं काही नाहीये. हे बघ, पटकन आधी माझा शर्ट इस्त्री करून दे. अहो, आपल्याला वैशाली, माझा शर्ट इस्त्री करून दे. ऐकून तर घ्या ना. वैशाली, माझा शर्ट इस्त्री करून दे. अहो, प्लीज. वैशाली, शर्ट इस्त्री करून दे. देते. केली माती. वैशाली, वैशाली, काय केलेस हे? काय केलेस? सॉरी, पण मी काय करू? मला काही हा हात नाहीये आणि तुम्हाला समजलं स्वतः नाही करताय का? वैशाली, अगं माझी महत्वाची मीटिंग होती म्हणून मुद्दाम ठेवला होता शर्ट. आता आता मी काय घालू? ते मी सांगू. दुसरा एखादा शर्ट दे. तुम्ही काय कपड्यात ना? मी प्रत्येक गोष्ट हातात देणार नाहीये. मी काय मोलकरी नाहीये ठेवलेली. वैशाली, बडबड बंद कर. नाही करणार. हे बघ, आधीच त्या कामाच्या टेन्शनने माझं डोकं फिरायची वेळ आली आणि त्यात तुझी बडबड. का? तुम्ही एकटेच कामं करता? मी नाही घरातली कामं करून दमत. वैशाली, बडबड बंद कर. नाही करणार. सॉरी, सॉरी, खरंच सॉरी. बस, आता एवढंच राहिलं होतं. आजपर्यंत माझ्या बाबांनी माझ्यावर कधी हात उचलला नाही. वैशू, असं चुकलंच.
मी हात उगारायला नको होता. मी तरी काय करू? आणि तिने समजून घ्यायला पाहिजे होतं ना. थांब प्लीज, आय एम सॉरी. मला अडवू नका. आजपासून तुमचा आणि माझा संबंध तुटला. वैशू थांब, कुठे चाललीस? इथून पुढे मी आयुष्यात तुमचं तोंड कधीच बघणार नाही. बाजूला व्हा. वैशू प्लीज, कुठे चाललीस? थांब. मला माहित नाही, पण आता मी इथे राहणार नाही. हे बघ, तू वैशू असा विचार करू नकोस. आणखी बॅग इकडे. कशाला? मोलकरीण हवी ना तुम्हाला? नवरा म्हणायची लाज वाटते. बाजूला व्हा. वैशू, वैशू प्लीज. आणि मी घर सोडून निघून आले. त्यांनी तुम्हाला थांबायचा प्रयत्न नाही केला? सॉरी, चूक झाली म्हणाले, पण मी नाही ऐकलं. नंतर मी त्यांना घटस्फोटाची नोटीस दिली. आणि प्रेग्नन्सी बद्दल तुम्ही त्यांना नाही सांगितलं, कारण सांगितलं असतं तर त्यांनी मला कधीच घटस्फोट दिला नसता. त्यांना काही व्यसन किंवा बाहेर त्यांचे काही? नाही, तसं काही नव्हतं. त्यांना कुठलंच व्यसन नव्हतं. अगदी सुपारीचंही व्यसन नव्हतं. पण सतत काम काम असायचं. सतत ऑफिस मधली टेन्शन असायची. हा, पण कधी चांगला मूड असेल ना तर बाहेर फिरायला जाऊ म्हणायचे. एकदा तर माझ्यासाठी गजरा पण आणला होता. पण क्वचितच. ते सतत कामांच्याच टेन्शन मध्ये असायचे. सतत तेच विचार. त्यांना काही व्यसन नव्हतं किंवा बाहेरही त्यांचे काही संबंध नव्हते. म्हणजे किरकोळ कारणावरून तुम्ही त्यांना घटस्फोट दिला असं नाही वाटलं? वाटलं, त्रासही झाला खूप, पण वेळ निघून गेली होती. मुलीला ठाऊक आहे त्यांच्याबद्दल? नाही, तिला मी कधीच सांगितलं नाही. तुम्ही सांगायला हवं होतं तिला. भीती वाटायचं कधी ती तिच्या बाबांकडे निघून गेली तर. तुम्ही थोडा विचार करा. चुकून जरी तिला तिच्या बाबांबद्दल दुसऱ्याकडून कळलं तर तिच्या मनाला केवढा धक्का बसेल. आयुष्यभर तुम्ही तिला फसवलं असंच तिला वाटत आहे. पण तुम्ही जर तिला समजावून सांगितलं तर तुमच्याही मनावरचा ताण कमी होईल. सॉरी, तुम्हाला वाट पाहावी लागली. आणि खरंच मला माफ करा. मला खरंच काही माहिती नव्हतं. नाही तर तुम्हा दोघांना असं मी समोरासमोर आणलंच नसतं. नाही, सॉरी खरं म्हणजे मी तुम्हाला म्हणायला पाहिजे. अहो, मगाशी खूप टाकून बोललो मी तुम्हाला. पण काय करणार, तिला पाहिलं आणि धक्काच बसला आणि मग तो सुटला. आणि त्यात तिची पडपड, त्यामुळे अजूनच चिडलो. खरंच सॉरी. हा निव्वळ योगायोग समजूया. तुम्ही दोघांनी माझ्याकडे नावं नोंदवली. दोघही मला अनुरूप वाटलं म्हणून तुम्हाला बोलवलं. अहो, कसला अनुरूप? अनुरूप असतो तर 21 वर्षापूर्वी आमचा घटस्फोट झाला असता का? तेही बरोबर, पण त्या खूपच अपसेट वाटल्या. अहो, तशीच आहे ती. अजूनही बदलली नाही. लगेच टोकाची भूमिका घेते आणि वाटतंय तसं बोलत सुटते. मग शब्दाने शब्द वाढत जातो. हो, पण तुम्ही शांत व्हा. माझ्याकडे उभाच तुम्हाला मनस्ताप झाला. अहो, तुमच्यामुळे नाही हो, तिच्या बोलण्यामुळे. अशी छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद घालायचे. आपली चूक झाली तर सॉरी म्हणायचं राहिलंच बाजूला, पण वाद नक्की घालायचे. आता त्या दिवशी असंच झालं. माझी एक महत्वाची मीटिंग होती. त्या मीटिंगसाठी चांगला शर्ट काढून गेलो होतो. इस्त्री करताना तिच्या हातात तो जळाला. आता माझी चिडचिड होणं साहजिक होतं, पण तिने समजून घ्यायला पाहिजे ना. पण नाही, वाद घालत बसली. शब्दाने शब्द वाढत गेला आणि मग माझाही तोल सुटला. आधीच त्या मीटिंगचं टेन्शन, त्यात हिची बडबड. माझा राग अनावर झाला.
मी स्वतःला सावरू शकलो नाही. पण नंतर मी तिची माफी मागितली, सॉरी म्हणालो. पण तिने ऐकूनच घेतलं नाही, सरळ घटस्फोटाची नोटीस पाठवली. तुमचा राग मी समजू शकतो, पण तुम्ही दोघांनी जरा सबुरीनं घ्यायला हवं. असं झालं गेलं विसरून जाऊ. हवं तर तुमच्यासाठी मी दुसरं स्थळ बघतो. ठीक आहे, येतो मी. सर हा? फाईल हो, बस. सर कालच्या भांडणाचा विचार करताय का? खरं तर चूक दोघांची होती. स्वभावानं तसे काही ते वाईट नाही, पण कुणीतरी त्यांची समजूत काढायला हवी होती. आणि या सगळ्या प्रकारात त्या निरपराध मुलीचा काय दोष? वडील असूनही तिला वडिलांची माया प्रेम नाही मिळालं. हो ना, बिचारी. अजूनही वेळ गेलेली नाही. आनंदला आपली चूक मान्य आहे, तो समजू शकतो, पण वैशालीने मात्र समजवायला पाहिजे. पण मुलगी त्याचीच आहे हे त्याला पटलं नाही तर? हेही खरंच. बघूया, प्रयत्न करू. शेवटी तोच मार्ग काढेल. आई, काय झालंय सांग ना. वर्षा, आज 21 वर्षानंतर तुझे बाबा आज माझ्या समोर आले. मग? अगं 21 वर्षानंतरही जखमेवरची खपली निघाली. खूप भांडलो आम्ही. मग? पण 21 वर्षानंतरही तुझा बाबा तसाच आहे. म्हणजे? वर्षा, आतापर्यंत तू कित्येकदा मला तुझ्या बाबांविषयी विचारलंस ना, पण मी तुला सांगायचं टाळत आले. पण आज सांगतेय. अगं तुझ्या बाबांची आणि माझी खूप भांडणं व्हायची, रोजची भांडणं व्हायची. सतत ते बाहेर असायचे, सतत माझ्याकडे दुर्लक्ष करायचे, माझ्याकडे अजिबात लक्ष देत नव्हते. सतत काम काम काम. भांडणं इतकी विकोपाला जायची ना, एकदा तर इस्तीच जळाली. आणि मी शेवटी घटस्फोट घेतला. पण वर्षा, तेव्हा मी प्रेग्नंट होते अगं. आणि मी ही गोष्ट त्यांना सांगणार होते. पण तुला सांगू, आज एवढ्या वर्षानंतर मी तुझ्याबद्दल त्यांना कधीच काही बोलले नाही. आई, तू त्यांना सांगायला हवं होतंस ग. त्यांना सांगितलं असतं तर ते सगळं विसरून आपल्या मुलीला भेटायला आले असते. तेच तर नको होतं मला, कारण तुझे बाबा कधी सुधारणारे नव्हते. वर्षा, मी कुठे कमी पडले का ग? आई, तू मला जन्म दिलायस, तू लहानाचं मोठं केलंयस, मला खूप कष्टाने वाढवलंयस का? कधीच मला माझ्या बाबांची उणीव सुद्धा जाणवून दिली नाहीस. पण आई, प्रत्येक मुलीला आपले बाबा हवेसे असतात ना. पण वर्षा, आई, मला माहित नाही तुमच्या दोघांपैकी कोणाची चूक आहे ते. वर्षा, तुला मी कसं सांगू? आई, मला तुझी बाजू समजतीये ग. तू खूप कष्टाने मला वाढवलेस. आई, अशी कधी वेळ जरी आली ना, तरी मी तुझी साथ सोडणार नाही ग. मी कायम तुझ्या सोबत असेल. पण आई, एकदा मला माझ्या बाबांना भेटव ना ग. मी कधी त्यांना बघितलंच नाहीये ग. आई, तू भेटवशील ना ग मला माझ्या बाबांना? देशपांडेंना सगळं सांगावं का? हॅलो, गुड मॉर्निंग.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मुलीला सगळं सांगितलंय. वा बरं. काय म्हणते काय? बाबांना भेटायचं म्हणतेय. तुम्हाला काही दोष? नाही नाही, मला ती दोष देत नाहीये, कारण तिला मी केलेल्या कष्टाची जाणीव आहे. तुला मी कधीच सोडणार नाही असं म्हणत असते, पण एकदा तरी बाबांना भेटव असं म्हणाली. अच्छा, मग भेटू द्या की. अहो तिचं मन मोकळं होईल आणि यातनं काहीतरी चांगलं निघेल. हा अहो, पण मी मला दिवस गेल्याचं त्यांना कधीच सांगितलं नव्हतं. काय विचार करतील ते? तिला स्वीकारतील का? आणि तिला काही उलटसुलट बोलले तर? नाही, मी बोलतो त्यांच्याशी. तुम्ही काही काळजी करू नका. आणि येताना मुलीला घेऊन या. संध्याकाळी 5:30 वाजता या. हा ओके. अच्छा, बाय. येऊ? या. कसा? बोला, काय म्हणताय? त्या दिवशी जो काही प्रकार झाला त्याच्याबद्दल शांतपणे विचार केला का तुम्ही? त्याचा काय विचार करायचा? काय उपयोग आहे का त्याचा? अहो, एक नंबरची हट्टी बाई येते. अहो, किती क्षुल्लक कारणावरून घटस्फोट झाला तुमचा. इस्त्री करताना शर्ट जळला, ते भांडण पार घटस्फोटापर्यंत गेलं. बरोबर आहे, माझं चुकलं, पण मी माफी मागितली होती तिची, पण थांबली नाही ती. निघून गेली घर सोडून आणि वर परत घटस्फोटाची नोटीस पाठवली. तुमचंही बरोबर आहे, पण त्यावेळी त्या खूप रागात होत्या. अहो, पण त्या दिवशी झालेल्या प्रकारामुळे माझी अवस्था फार वाईट झाली होती. खूप मनस्ताप झाला मला त्या प्रकाराचा. त्या दिवशीची माझी मीटिंग फेल गेली, माझी नोकरी गेली. खूप दिवस विमनस्क अवस्थेत फिरत होतो मी. पण नंतर सावरलो. स्वतःचा छोटासा व्यवसाय चालू केला. बरीच वर्ष कष्ट करून व्यवसायात जम बसवला. ही 20 वर्ष कशी गेली कळलंच नाही. आता सेटल झालोय. 50शी आली आणि एकाकीपणा जाणवू लागला. एखाद्या साथीदाराची गरज वाटू लागली. तुमचा त्रास मी समजू शकतो, पण त्यांनी खूप सोसलंय हो आयुष्यात. अहो, पण हे तुम्ही मला का सांगताय? घटस्फोटाचा निर्णय तिचा होता, तिनं विचार करायला हवा होता. विचार तुम्ही दोघांनीही करायला हवा होता. मी तुम्हाला एकट्याला दोष देत नाही. चूक तुम्हा दोघांची होती, पण त्याची शिक्षा मात्र एका निष्पाप जीवाला भोगावी लागली. म्हणजे तुमच्या मुलीला. हा? माझ्या मुलीला? हो, तुमचीच मुलगी. कसं शक्य आहे? आमचा घटस्फोट झाला तेव्हा आम्हाला मुलगा मुलगी काही नव्हतं. हो, पण त्यावेळी त्यांना दिवस गेले होते. दिवस गेले होते? अहो, पण मग मला कसं सांगितलं नाही तिने? तुमची भांडणं झाली त्या दिवशी त्या हेच सांगण्याचा प्रयत्न करत होत्या, पण तुम्ही ऑफिसच्या कामाच्या ताणामुळे तिकडे लक्ष दिलं नाही आणि हा प्रकार झाला. अहो, पण तरी तिनं मला सांगायला हवं होतं. त्या झालेल्या प्रकारामुळे राग त्यांच्या डोक्यात गेल्या. त्यांनी तसं सांगितलं असतं तर कदाचित तुम्ही घटस्फोट दिला नसता, म्हणून सांगितलं नसेल. म्हणजे तिला घटस्फोट हवाच होता. त्यासाठी माझा बाप होण्याचा आनंद हिरावून घेतला तिने. तुमचा राग, तुमचं दुःख समजू शकतो, पण मोठ्या हिमतीनं त्या एकट्या बाळंतपणाला सामोरे गेल्या. मुलगी झाली. आयुष्यभर कष्ट करून तिला वाढवलं, चांगले संस्कार दिले. मग तिला आता लग्न करावं असं का वाटलं? मुलीला स्थळ बघताना येणारी अडचण आणि त्यानंतरचा एकटेपणा याचा विचार करून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. सगळं एकटीने भोगलं, पण मला भेटावं असं वाटलं नाही तिला. तुम्हा दोघांचे इगो आडे राहिले. तुम्ही आपापले इगो बाजूला ठेवून विचार करायला हवा. माझ्या लक्षात आलंय की तुमच्यातले मतभेद, प्रश्न काही फार मोठे नाही. तुम्ही समजुतीने घेतलं तर सगळं काही व्यवस्थित होईल. पण एवढ्या वर्षात मुलीबद्दल सांगावं असं वाटलं नाही तिला. तुम्ही कधीतरी त्यांची चौकशी केली का? अहो, त्यांचंही तसंच झालं असणार. मग तुम्हाला कसं सांगणार हा त्यांच्या पुढे प्रश्न पडला असणार. पण मग आता सगळं विसरून एकत्र राहायला तयार आहे ते? तसं काही स्पष्ट म्हणाल्या नाही, पण मुलीला तुम्हाला भेटायची इच्छा आहे असं म्हणाले. तुमची तयारी असेल तर बोलावू का त्यांना?
हो बोलव ना. येतीलच येतील. बसा तुम्ही. तुम्ही चहा घेणार? हो थँक्यू. बसा. आलोच मी. नमस्कार. नमस्कार. ही माझी मुलगी वर्षा. अम्मा, मी तिच्या बाबांना बोलतो. आनंदराव, आनंदराव, आनंदराव जरा बाहेर या. हो आलो. तुम्हाला सांगितलं होतं ना तुमची मुलगी तुम्हाला भेटायला येणार आहे. ही तुमची मुलगी वर्षा. माझी मुलगी वर्षा. बाबा आई बाबा काय मग आई बाबा उडवायचा का बार करायचं का पुन्हा एकदा शुभमंगल. अरे करायचं म्हणजे काय करायचं. काका हा? तुम्ही तयारीला लागा. हो. मी नवरा नवरींना नटवून घेऊन येते. हो. चला आई बाबा. माधुरी चला तयारीला लागा. हं? हो सर. नको बाबा, एक ग्रुप फोटो काढू. तर मंडळी आमचं तर पुन्हा शुभमंगल झालं. पण या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छितो की यापुढे मी कामावरचं टेन्शन कधीच घरी आणणार नाही आणि कायम फॅमिलीला जास्तीत जास्त वेळ देईन. मंडळी मी केलेली चूक तुम्ही करू नका. संसार म्हटलं की किरकोळ गोष्टीवरून वाद होणारच. पण समजुतीने वागलात ना तर हे वाद नक्कीच टळू शकतात. उगाच छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद घालत बसू नका. मी केलेली चूक तुम्ही करू नका. ऐका दोस्त हो गोष्ट सांगतो आयुष्याच्या मर्माची. हासत खेळत जगा वाढवा गोडी आयुष्याची, गोडी आयुष्याची. ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो गोष्ट सांगतो आयुष्याच्या मर्माची. हासत खेळत जगा वाढवा गोडी आयुष्याची, गोडी आयुष्याची. ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो. टेन्शन विन्शन बाहेर ठेवा, घरात फुलवा हास्य जरा. टेन्शन विन्शन बाहेर ठेवा, घरात फुलवा हास्य जरा. प्रेमाचा संवाद साधुनी कुटुंबात हितगुज करा, कुटुंबात हितगुज करा. ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो. कधीतरी होतील रुसवे फुगवे त्याची ही गंमत चाखा. कधीतरी होतील रुसवे फुगवे त्याची ही गंमत चाखा.
ताणू नका हो कधीही अति, शेवट त्याचा गोड करा, शेवट त्याचा गोड करा. ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो, गोष्ट सांगतो आयुष्याच्या मर्माची. हसत खेळत जगा वाढवा, गोडी आयुष्याची, गोडी आयुष्याची. ऐका दोस्त हो, ऐका दोस्त हो. ला 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 ला.